वरून आलेला आहे, आम्ही नागपूरवरून। हे मसाजर आहे सर, हे मसाजर आहे आणि हे बॉडी मसाजर आहे। सगळं बॉडीचे पार्ट्स वगैरे दुखणं वगैरे असते त्याला पूर्णपणे रिलीफ मिळण्यासाठी हे मशीन आलेली आहे मसाजर। त्याच्यानंतर हे पाणी आहे, हे मल्टीपर्पज पाणी आहे। मल्टीपर्पज म्हणजे सगळ्या नटाला लागणारा एकच पाणी आहे। त्याच्यानंतर नोझल स्प्रे गन आहे। हे नोझल स्प्रे गन म्हणजे कसं पाण्याचं ते 2 फ्लोअर तयार होतो, एक इस्टेट होतो आणि ब्लोअर होतो, 2 फ्लोअर तयार करता येतो। हे ऑइल पंप आहे। ऑइल पंप कसं पिपा असते, पिप्यामध्ये ऑइल असतो, तो काढताना आपल्याला त्रास वगैरे होतो, म्हणून हे ऑइल पंप आलेला आहे। आतमध्ये घालायचं आणि ऑइल काढता येतो आपल्याला। त्याच्यानंतर हे कटर आहे, एका वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स वगैरे कटरचे भाजी वगैरे काढता येतो आपल्याला। त्याच्यानंतर हे अजून एक कटर आहे आपल्या त्याच्याच प्रकारचं, सगळं टोमॅटो वगैरे कांदे आहे, त्याच्यानंतर बटाटे आहे, हे सुद्धा आपल्याला वर्किंग करता येतो, काढता येतो। हे सगळं आपल्याला नागपूरवरून आणलेले आहे, सगळं वस्तू नागपूरवरून आलेले असतं। जालन्याला प्रदर्शनीचा आज 5वा दिवस आहे आणि चला चांगल्या प्रकारे गेलेला आहे आणि लास्ट दिवस आहे आता एंडिंगचं। आपलं नाव काय आणि त्यांचे नाव काय? माझं नाव महेश लंजेवर आहे, त्यांचं नाव काय? त्यांचं मित्र आहे माझं, तोच सपोर्टर मध्ये, आणि त्यांचं नाव राधेश्याम। एकंदरीत 5 दिवसाचा तुमचा हा प्रवास कसा राहिला जालन्याची? चला बरं राहिलं, थोडं तेवढं हे बी नाही आहे, पण मीडियम मध्ये राहिलेलं आहे। हो, आणि काही काही तुमचे प्रोडक्शन जे नवे नवे आहेत, तर लोकांना त्याबद्दल विशेष प्रोडक्शन असं कोणतं आहे ज्याबद्दल तुमचे गृहिणी असतील की अजून एखादा तुम्ही पाहण्याबद्दल बोलला, गाडी वॉशिंग साठी म्हटलं, असं तुमचं विशेषता काय आहे की तुमचं ब्रँड काय की जेणेकरून तुम्ही ओळखले जातात, अशी काही तुमची? सर हे काय आहे, आमचं जो टिलक कंपनीच आहे, असं नाही की आपण कोणत्या कंपनीचं, हे कंपनीच आहे सर। हे टिलक कंपनी म्हणून आहे आणि ब्रँडेड का आहे सगळं सर, टिलक कंपनीवरून नावाने चाललेली कंपनी आहे आणि हे सगळं कंपनीचं असल्यामुळे आम्ही लाईव्ह डेमो देतो। लाईव्ह डेमो दिल्यामुळे हे सगळं बघून सनी कस्टमरला आकर्षित होतात आणि ते घेऊन जातात सर। यासाठी जर एखाद्या कस्टमरने जर ऑनलाईन मागणी केली तर त्या संदर्भात आपण काय सेवा देणार? सर ऑनलाईन बी यायचं आहे, आम्ही ऑनलाईन बोलले तर ऑनलाईन बी आम्ही पुरवठा करतो त्यांचं। म्हणजे तुम्ही आपली स्वतःची फॅक्टरी आहे का? स्वतःची फॅक्टरी नाही, आम्ही फॅक्टरीशी जुळलेले माणसं आहे, ते कंपनीचा माल वगैरे करार केलेला आहे आणि त्यांचं माल घेऊन आम्ही वर्किंग करतो सर, सगळं होलसेल मध्ये। आपलं नाव आणि आपला मोबाईल नंबर द्यावा जेणेकरून एखाद्या ग्राहकाला जर संपर्क करायचा तर त्या संदर्भात? माझं नाव महेश लंजेवर आहे, माझा फोन नंबर आहे 9923623421, नागपूर। आम्ही बरोबर गेला नाही का? हे मजबूत इकडे तुटत नाही, काय होत आम्ही पहिल्या कारण काय बरोबर आलो नाही फायबर आहे। आता ही जी ब्लेड इकडे वा, आता हे साफ जर करायचं असलं जास्त यूज झाला ही ब्लेड काढा आणि क्लिअर येते, हे साफ करणार ब्लेड करून काढायची। दागी याला ताकद नसते, दागी प्रेस करा, प्रेस करून काढू शकता। दाबा, बटन दाबा, हे ना लॉक आहे, हे लॉक करा। आता हे दोन हे कॅप खाली वर इकडे वळवा। आम्ही बरोबर गेला नाही का? हे मजबूत इकडे तुटत नाही, काय होत नाही। आम्ही पहिल्या कारण काय बरोबर आलो नाही फायबर आहे। आता ही जी ब्लेड इकडे वा, आता हे साफ जर करायचं असलं जास्त यूज झाला ही ब्लेड काढा आणि क्लिअर येते, हे साफ करणार ब्लेड करून काढायची। दागी याला ताकद नसते, दागी प्रेस करा, प्रेस करून काढू शकता। दाबा, बटन दाबा, हे ना लॉक आहे, हे लॉक करा। आता हे दोन हे कॅप खाली वर इकडे वळवा।
5D फोटो आहेत, 5 लेयर्स फोटो कमिंग आउट ऑफ द फ्रेम. नॉर्मल 3D मध्ये चेंज होत होतं, वेगवेगळ्या डायरेक्शननी वेगवेगळा फोटो. यामध्ये तुम्हाला एकच फोटो दिसतं पण रिअल दिसतं, वाटतं की हे फ्रेमच्या बाहेर आहे. नवीन कॉन्सेप्ट आहे. यामध्ये तुम्ही इफेक्ट फील सुद्धा करू शकता. जसा आता ही फोटो आहे, याला तुम्ही असं माउथ मध्ये हळूहळू बोट घालून बघता, वाटतं की बोट आतमध्ये चाललाय, पिक्चर बाहेर आहे. हा इफेक्ट आहे. वॉशेबल आहे, फ्रेम करून हवाय फ्रेम करून मिळेल, विदाउट फ्रेम हवाय विदाउट फ्रेम मिळेल, असं या पद्धतीने. वॉशेबल पण नाही. हा, अजून भरपूर व्हेरायटीज मिळून जाईल त्यामध्ये तुम्हाला. बघा, हे या पद्धतीचे फोटोज आहेत, लाईक दिस. हे आहे, यामध्ये अजून भरपूर फोटोज आहेत. असे फोटोज नाही अवेलेबल आहे. सी लाईक दिस, या पद्धतीने गॉड फोटोज मिळेल, सीनरी आहे. सी हे सगळे फोटोज मिळेल तुम्हाला. फोटो दाखवतायत, त्या भगवंताच्या फोटोबद्दल विशेष काय आहे? अरे असं हे सगळं कसं सांगू आता मी. आता हे सगळं सगळ्यांची आपापली चॉईस आहे, असं आहे ना. नाही बघा, युनिकॉर्नचा फोटो लहान पोरांसाठी ते तसं स्पायडरमॅनचं मिळेल. बाकी अदर फोटोज आहे लहान पोरांसाठी. महाराजांची फोटो आहे. कसं आहे, नाही बजेट आहे, कमीत कमी आपण बघणे आवश्यक राहते. लास्ट डे काय आहे का नाही? हा, लास्ट डे आहे ना, 1800 रुपयाला. 1800 रुपये फक्त. पाठीला, मानेला, कमरेला, गुडघ्याला, साऱ्या बॉडीला मसाज करायला मसाजर असते. पूर्ण फिजिओथेरपी मध्ये आपण मसाज करायला जातो ना, तर वेगवेगळ्या पद्धतीने मसाज करता येते. तसे यामध्ये अलग अलग अटॅचमेंट आहे. हे हातासाठी, पायासाठी, कमरेसाठी असते. ते आपल्या पायासाठी, पायाला मुंग्या येतात त्यासाठी असते. हे हेड मसाजर असते, डोकं वगैरे दुखते ना त्यासाठी असते. ते असते, एकदम रिलॅक्स होऊन जाते. हे 5 वाजेपर्यंत राहील आज. हो, असं देऊ. हे पण छोटे छोटे पण इन्स्ट्रुमेंट खूप छान असतात. हे हँड रिंग आहे, हाताच्या नसा मोकळ्या करण्याकरता. असं हातात टाकायचं, वरतपर्यंत करायचं, वरून खाली, खालून वरत करायचं. कोणाला मसाज करून मागायची गरज नाही, कोणाला मसाज करून द्यायची आवश्यकता नाही. जसं हातासाठी राहते तसं पायासाठी राहते. आपण असं दाबतोच ना हातानं, तसंच हे असते. हे सेम याच्यात होते. याच्यात केस अडकत नाही, मासामध्ये चिमटा बसत नाही, संपूर्णसाठी आहे. हे मॅग्नेट बॉल असते, हातापायाला मुंग्या येतात त्याकरता. सर्व फिजिओथेरपीचे इक्विपमेंट असतात. हे बघितलं का तुम्ही? हा, अच्छा, हे फिंगर मसाजर आहे. हे काय असते, आपण फिजिओथेरपी, तुम्ही स्वतः फिजिओथेरपी डॉक्टर आहे तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही कसे दाबतो, असंच दाबता तुम्ही. हे पॉइंट तुम्ही ऍक्टिव्हेट करता. आता तुम्ही जास्त पेशंट आले तर तुमचे बोटही दुखून जाते करता करता. त्यासाठी हे घरच्या घरी करण्यासाठी खूप छान आहे. हे बघा, असं करायचं आणि असं आहे. म्हणजे पुरे जे जॉईंट आहे, आपल्या हातापायाचे जॉईंट आहे, ॲक्युप्रेशर पॉइंट आहे, सारे ऍक्टिव्हेट करून आपल्या साऱ्या बॉडीला हेल्दी, स्वस्त आणि निरोगी ठेवू शकता तुम्ही. असं आहे. आणि कोणीही युज करू शकते. ही थेरपी आहे, असं गोळ्या औषध नाही आहे का ज्याचा तोच घेईल. हे कोणीही वापरू शकते, कधीही वापरू शकते. याला काही टाइमचं लिमिट नाही आहे किंवा एक्सपायरी नाही आहे. का ते तुम्ही ठेवून दिलं तर तुम्ही याचं हे कराल. साईड इफेक्ट कुठलाच नाही, कारण आपण पोटात नाही घेऊन राहिलो. आज आपण बाईक चालवत असलो तर कमर दुखली तर आपण असं दाबतोच ना. आपण कोणा डॉक्टरला फोन नाही करत, आता मी कमर दुखून राहिली कुठं दाबू, तेच करतो. हे नॅचरल थेरपी आहे. ॲक्युप्रेशर थेरपी नॅचरल थेरपी आहे. असं हे जर घ्यायचं घेऊन तुम्हाला आणखी मी काही डिस्काउंट करून ठीक काही नाही, ऍडजस्ट करून टाकून. याच्यात 8 म्हणजे 10 अटॅचमेंट आहे. ते परफेक्ट एका पार्टची मसाज करतायत तुम्हाला. याच्यात 4 अटॅचमेंट आहे. आपण आता चेंज आपला मोबाईल नंबर सांगा.
9637558841. आपलं नाव सुनील वानखडे, नागपूरवरून आलोय. एमसी लाण्याची गरज आहे. चपला आहे, जुते आहे, सँडल आहे, शूज आहे, मुलांची खेळणी आहे, गाडीचं इंडिकेटर, गाडीचं फायबर, पुढे काही पण जोडतात आपल्याला. बघा हे सोल्युशन आहे, जय किसान कंपनीचं ब्रँडेड सोल्युशन आलेलं आहे. सिंटेक्सची टाकी वगैरे लिकेज झाली, शेतातली पाईपलाईन लिकेज झाली, हे बघा लिकेज होत आहे. याला गरम करायचं लायटरने किंवा गॅसने. चालू पाणी आहे, चालू पाण्यामध्ये रनिंग वॉटरमध्ये कुठलंही लिक्विड कुठलंही सोल्युशन काम करत नाही. हे पहिलं सोल्युशन आहे जे डायरेक्ट रनिंग वॉटरमध्ये चालू पाण्यामध्ये काम करतं. याला या प्रकारे असं गरम करायचं, ग्लू बनवायचं. ज्याही ठिकाणी लिकेज आहे, शेतातली पाईपलाईन असो किंवा घरची टाकी असो, कुठेही काही पण जोडता येते. असं गरम करायचं, ग्लू बनवायचं आणि लावायचं. प्रत्येक वस्तू जोडायला चिकटवायला एकच सोल्युशन. थोडंसं प्रेस करायचं, दाबून द्यायचं त्याला, म्हणजे परमनंटली पॅक होते. त्याच प्रकारे आपल्याला टाईल्सवर खुटी वगैरे लावायची आहे. ड्रिल मारायची गरज नाही, इथे लावा इथे लावा आणि असं स्टिक करून द्या. 4 ते 5 किलो पर्यंत वजन घेते. स्टीलला जोडलेला स्टीलला स्टील जोडतं, लाकडाला लाकूड जोडतं, दगडाला दगड जोडतं. प्रत्येक वस्तू जोडायला सोल्युशन एकच आहे, मल्टीपर्पज रॉड. एनिथिंग एनी आयटम. साहेब आम्ही नागपूरहून आलोय. जय किसान कंपनीचं सोल्युशन आहे, तिथे कंपनी आहे. तिथं माझं नाव राजेश साबळे आहे, नागपूरला राहणं आहे, तिथनं आलोय इथे. 9992112965 या नंबरवर फोन करून तुम्ही पण बोलू शकता. ते फराडी मिक्स असते गुजराती नमकीन मध्ये. याच्यामध्ये आलू, साबुदाणा, शेंगदाणा, काजू पावडर, बदाम पावडर, ड्रायफ्रूट वगैरे सगळं मिक्स असते. याच्यामध्ये तुम्हाला 3-4 महिन्यापर्यंत ठेवू शकता बिंदास. प्युअर पल्ली तेल यूज होते याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्ही 3-4 महिन्यापर्यंत बिंदास ठेवू शकता. लसूण शेवयाची भाजी वगैरे बनवू शकता तुम्ही, आणि हे नाश्त्यामध्ये वगैरे यूज करू शकता. याच्यामध्ये टेस्टी स्पिनट येणार, हे दालमोट असते ज्याला मिक्सचर मध्ये वगैरे टाकून खाऊ शकता तुम्ही. हे गुजराती मिक्स येणार, याच्यामध्ये 4-5 प्रकारचे वेगवेगळे डाळ वगैरे मिक्स असते याच्यात सगळं. आणि हे घेऊ चिवडा, याचे जे पोहे जे असतात ते गव्हापासून बनलेले असतात. ते तुम्हाला लोकल मार्केटमध्ये कुठंच नाही भेटणार. याच्यामध्ये हा तिखट आहे आणि हा खट्टा मिठा आहे, 2 क्वालिटी येतात याच्यात. याच्यामध्ये हा ज्वारीची येणार भाकरवडी, याच्यात गार्लिक नॉन गार्लिक दोन भाकरवड्या येणार आहे. जे आपण लोकल खातो ते मैद्याची असते, ही ज्वारीची असणार. याच्यामध्ये हा नरियादी भुसू असतो, याच्यात जो पाणी यूज केला जातो नारळाचा असतो. हा तुम्हाला लोकल मार्केटमध्ये कुठंच नाही भेटणार, हा फक्त गुजरातमध्येच मॅन्युफॅक्चर होतो. ऑल इंडियामध्ये कुठं पण बघा तुम्ही, युट्यूबवर गुगलवर वगैरे बघू शकता. हा पण येणार गुजराती मिक्स मध्ये. लसूण मिक्स, लसूण शेव पण म्हणतात त्याला. याच्यामध्ये 3-4 प्रकारची डाळ मिक्स असते, डाळींपासून बनलेली शेव असते. याला तुम्ही कसं पण ठेवा, 2-3 महिन्यापर्यंत कोणतं पण व्हेरायटी तुम्ही खाऊ शकता. नरम नाही होणार आहे, बिलकुल कडक राहणार. तुम्ही टेस्ट पण बघू शकता, टेस्ट बिंदास, टेस्टिंग फ्री आहे सगळं. आणि हे शक्करपारे येणार, जे तुम्ही लोकल खाता ते मैद्याचे असते. हे रवा आणि घी पासून बनलेले असतात, ते तुम्हाला लोकल मार्केटमध्ये कुठेच नाही भेटणार. याचं पण टेस्ट वेगळं असते. आणि हे मुंगाचं असते, हरा मूग. हा एक नवीन आयटम आहे, तुम्हाला लोकल मार्केटमध्ये कुठेच बघायला वगैरे नाही भेटणार. 3-4 महिन्यापर्यंत कोणती पण व्हेरायटी खाऊ शकता तुम्ही. तुम्ही जालना येथील कृषी प्रदर्शनामध्ये आलात, किती दिवसापासून कृषी प्रदर्शन तुम्ही झालं? 5 दिवसापासून आलात की 2-3 दिवस झाले? हे आमचा आता आजचा 5वा दिवस चालू आहे. कसं काय दर्शकांचा किंवा आलेल्या लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसं काय राहिला? प्रतिसाद तर ठीकठाक राहिलं, पण जे उमेद केली होती जालन्याकडून अपेक्षा सेल झाला नाही. नक्कीच, कारण नवीन माल असल्यामुळे साहजिक लोकांचा कल आणि नव्हता. थोडं रेट थोडं 400 रुपयाला किलो आहे ना, त्याच्यामुळे कोणी पण म्हणतात की आमच्या लोकल मार्केटमध्ये, पण जे क्वालिटी बघत असतात त्यांच्यासाठी काही हे नसते. क्वालिटी चांगली देणार आम्ही लोक. तुम्ही थोडक्यात असं म्हणत आहे, तुम्ही गुजराती आहात आणि गुजराती हा गुणवत्तेशी तडजोड करत नाही आणि किमतीशी तडजोड करत नाही, मग ग्राहक मात्र तडजोड करतो. त्यामुळे म्हणावं प्रतिसाद नाही. तुमचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर. माझं नाव राकेश निकोडे आहे, मी नागपूरला राहत असतो. आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 9370 339407. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता वगैरे, तुम्हाला घरपोच डिलिव्हरी भेटून जाणार. डिलिव्हरी फ्री आहे का त्याचे वेगळे चार्जेस? फ्री असते डिलिव्हरी.
सभी भाइयों को मेरा नमस्कार। मेरा पूरा नाम है सुनीता अंबादास चाफले। मैं नागपुर डिस्ट्रिक्ट से आई हूँ। मेरा प्रोडक्ट का नाम है देशी गावरान बीज। मैं हमेशा कृषि में ही स्टॉल लगाती हूँ। इस बार भी मैं बहुत आशा लेकर आई हूँ यहाँ पे कि मैं ज्यादा से ज्यादा अपना देशी गावरान बीज लोगों के पास पहुँचाने की कोशिश करूंगी, लेकिन इस बार मेरी कोशिश नाकाम हो गई है, क्योंकि यहाँ पे जो पब्लिक आती है सिर्फ देख के जाती है। कल आऊंगी, परसों आऊंगी और फिर लास्ट के दिन आऊंगी करके वो लोग, पब्लिक आती है, देखती है, वापस चले जाते हैं। बहुत सारे स्टॉल धारक लोग हैं, परेशान हो गए हैं। 12,000 रुपए किसी ने यहाँ पे स्टॉल के दिए हैं सर लोगों को, तो उनका भाड़ा भी नहीं निकला और खाने का पैसा जो है, रहने का पैसा जो है, वो सब उनके आंख पे बैठ गया है। मेरी पब्लिक से यही विनती है कि अभी जो पब्लिक आने वाले है, कृपया करके ये वीडियो देख के यहाँ पर आ जाइए। मेरा स्टॉल क्रमांक है 81 और मेरा प्रोडक्ट का नाम है देशी गावरान बीज। मैं अपने घर में ही किचन गार्डन में देशी गावरान बीज उगाती हूँ। विष मुक्त अन्न खाइए, अपने घर में उगाइए, अपने परिवार को भी खिलाइए। और हमारा जाने का टाइम अभी शाम में 7 बजे का है। आप जल्द से जल्द यहाँ पे आइए। मेरा मोबाइल नंबर है, अगर किसी भाइयों को लगता है कॉन्टेक्ट नंबर से आप मुझे फोन कर सकते हैं। मैं कुरियर से अपना देशी गावरान बीज बेच सकती हूँ। मेरा मोबाइल नंबर है 8007812945। सुनीता अंबादास चाफले। पण आज शेवटचा दिवशी आम्हाला कळलं की इथं प्रदर्शन भरलेलं आहे म्हणून। दादा तुमचं नाव काय? विलास साबळे। साबळेजी, तुम्ही कोण्या भागात राहता? साईनगर बाजूलाच। साईनगरला। तर पण हे याचे मालूमात भेटायला मला 4था दिवस लागला की आज प्रदर्शन आहे म्हणून, आणि आज इथं आलो तर बघायला तर पूर्ण खाली आहे ना। आज शेवटचा दिवस आहे। कालच लोकच निघून गेले स्टॉल। हमारे भाई साहब ये सब लोकलचे, पण लोकल पर्यंत भी ऍडव्हर्टाइजमेंट नाही पोहोचली तर बाहेरचे प्रेक्षक येतील कुठून बघायला। म्हणजे तुम्हाला मला हे म्हणायचं की कृषी प्रदर्शनाचा ज्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ते बिलकुल। कृषी प्रदर्शन म्हणजे खेड्यापाड्याची पब्लिक इथे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे होती। अख्ख्या म्हणजे जालना आणि सोन्याचा पालना म्हणजे मराठवाड्याची आर्थिक राजधानी म्हटलं जातं, आणि त्या आर्थिक राजधानीच्या दृष्टिकोनातून म्हणावं तसा या कृषी प्रदर्शनाचा प्रभाव लोकांना नाही पडलेला, नाही बिलकुल बरोबर आहे ना। अरे याच्या पहिले ड्यू टू लॅक ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, म्हणजे फक्त ऍडव्हर्टाइजमेंट नाही झाली याचा। बिझनेस होगा सबका काम करने कसं पब्लिक आले तर व्यवसाय हो नाही हो ते आमचा प्रॉब्लेम आहे। पब्लिक तर पाहिजे ना। आज 5वा दिवस आहे, 5व्या दिवसापासून पब्लिक रोज 50-100 रुपये। तेच ना, त्याच्यात कसं येणं हे नियोजनच गलत केलं ना मग यांनी। आज इथं 80 ते 90% स्टॉल नागपूरचे। किती भावना आपण समजायला पाहिजे काय म्हणाले। खर्च खूप झाला ना, तिथून येण्याचा ट्रान्सपोर्टिंगचा खर्च 7-8 हजार रुपये ते गेले। आता वापस न्यायला पैसे लागन 4-5 हजार रुपये, म्हणजे 20-25 हजार 30 हजार रुपयामध्ये लॉस मध्ये दिले टाकून। मी नागपूरवरून आलेली आहे, परंतु माझा हा जो प्रोडक्ट आहे महाबळेश्वर सातारा जिल्हा आहे ना, तिथला प्रोडक्ट ऑर्गॅनिक हळद आहे। या हळदीचे फायदे सांगते सर तुम्हाला। या हळदीचे फायदे असे आहे की आपल्याला कफ असते, खोकला असते, ऍसिडिटी होतो, मोठ्या मोठ्या बिमाऱ्या जसं की कॅन्सरची बिमारी राहते। या हळदीमध्ये सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कोमट 1 गिलास पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हळद टाका थोडी, आणि ते पाणी रोज तुम्ही सकाळी प्या, आणि तुम्हाला म्हणजे सगळ्या बिमारीपासून मुक्त मिळतं याच्याने। म्हणजे गुणकारी हळद आहे, गुणकारी हळद आहे आणि ऑर्गॅनिक हळद आहे। ह्या हळदीचे फायदे खूप काही आहे। याला एखादी जखम लागली आपल्याला तर तुम्ही डॉक्टर पाशी जाण केव्हा आणि लावण केव्हा, तेव्हा रगत निघतो ना, ते हळद तुम्ही दाबली की ते रक्त वगैरे बंद होतो। चेहऱ्याला लावू शकता तुम्ही, भाजीमध्ये घालू शकता। हळदीचे खूप काही फायदे असते सर, आणि ह्या फायद्याने आहे ना खूप काही बिमाऱ्या दूर होतो, जसं की रक्त गाळा होतो, हे बिमारी दूर होते, म्हणजे भरपूर बिमाऱ्या दूर होते सर। आणि हळदीचे खूप काही फायदे आहे म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे, आणि हे ऑर्गॅनिक हळद आहे, सेंद्रिय हळद आहे सर।
सगळे आणि हे सगळे घरचे बनलेले प्रोडक्ट आहे सर. ह्या सेवया घरी बनवते. बचत गटाच्या हा. बचत गटाचं नाव काय आहे? माझे इंद्रायणी. इंद्रायणी बचत गटाच्या माध्यमातून हे सर्व प्रोडक्शन सगळं हे घरी बनवलेल्या वड्या आहे, हे घरी बनवलेल्या आमच्या ह्या चकल्या वगैरे सगळं घरी बनवलेलं आहे सर. हे कुरड्या घरी बनवतो आम्ही, हे चिप्स घरी बनवते. हे सगळं घरी बनवलेलं आयटम आहे आमच्या बचत गटातर्फेच आहे सर. सगळं हे ज्वारीचे पापड वगैरे आहे सर. आणखी ऑर्गॅनिक गुळही राहते माझ्याकडे सर, पण ते संपलेलं आहे. हा, हे सगळं आपलं घरचं आयटम आहे. मसाले वगैरे राहते, तिखट राहते, मसाले राहते. तुम्ही जर कोणी कुरिअरला मागितलं तर देताय? हो सर. तुमचं नाव सांगा आणि माझा नंबर आहे ना सर. हा, तुमचं नाव सांगा, मोबाईल नंबर सांगा. ठीक आहे सर. ठीक आहे सर. माझे नाव इंदिरा वाघमारे आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9021647002. माझा पत्ता आहे संघ बिल्डिंग, नागपूर. संघ बिल्डिंग तिथे माझं ऑफिस आहे, बरकत चौक.